श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। मराठी महिन्याच्या प्रत्येक शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असते। हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते। या दिवशी देवीची पूजा, उपासना, अर्चना, विधिवत सगळं काही जर आपण केलं तर आपल्यावरती कुलदेवतेची किंवा देवीची कृपादृष्टी होते। श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते कारण श्रावणातील दुर्गाष्टमीला व्रत करण्याची परंपरा आहे। तसे तर श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। तसे धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारी विविध व्रत, वैकल्य, सण श्रावणात साजरे केले जातात। श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनी मंगळागौरीचे व्रत करतात। या वर्षी दुसऱ्या श्रावणी मंगळवारी दुर्गाष्टमी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवीसाठी काय काय सेवा करायच्या आहेत आणि अशी कोणती वस्तू जी आहे ती तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहे याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा। सर्वप्रथम जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज, माहिती, पूजा, विधी, समारंभ याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। श्रावणातील ही दुर्गाष्टमी 12 ऑगस्ट 2024 म्हणजेच काल ती सुरू झालेली आहे आणि ती आज 9:23 सकाळी समाप्त होणार आहे। पण आपल्याकडे उदयतिथीनुसार दिवस पाळण्यात येतो, त्यामुळे उदयतिथीनुसार श्रावणातली दुर्गाष्टमी ही 13 ऑगस्ट वार मंगळवार रोजी साजरी केली जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही दुर्गाष्टमी जी आहे ती मंगळवारी आलेली आहे, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे कारण हा दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित मानण्यात येतो। कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी आहे। प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेचा जो टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल त्याची नित्यनेमाने सेवा करावी, त्यामुळे कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहतील, आपल्या कुटुंबावर आलेली संकट दूर होणे। बघा, ज्यांना कमीत कमी आपली कुलदेवी माहीत आहे त्यांनी वर्षातून एकदा कुलदेवीच्या मूळस्थानाला जाऊन कुलदेवीची खणानारळाने सगळा शृंगार करून ओटी भरावी। त्यांचा पूर्ण विधिवत आपण ओटी भरल्यानंतर त्यांचा मानपान केल्यानंतर नाक घासणी करून त्यांची क्षमा मागावी। आपल्या हातून नकळत चुका होतात, त्याची क्षमा मागितल्यामुळे आपल्यावरती देवीचे कृपा आशीर्वाद राहतात आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे। आपल्या रोजच्या नित्य देवपूजेसोबतच आपल्याला कुलदेवीच्या ज्या काही सेवा आहेत त्या रोजच्या रोज आपल्या हातून घडायला हव्यात। पण रोज ही सेवा करणं प्रत्येकाला शक्य नाही, परंतु अशा काही विविध तिथी येतात, त्या तिथीवरती आपण कुलदेवीची सेवा करून तिची कृपादृष्टी मिळवू शकतो, तिचे आशीर्वाद मिळवू शकतो। आणि अशीच एक शुभतिथी चालून आलेली आहे आणि त्या शुभतिथीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे। तर दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला या सेवा आवर्जून करायच्या आहेत आणि कुलदेवतेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। तर ती कोणती आहे हे आता आपण जाणून घेऊया। बघा, मंगळवारी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत होऊन तुमची सर्व कामे आटपून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे। लेपन झाल्यानंतर उंबरट्याचं पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवांची पूजा करायची आहे। आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीचे टाक, फोटो किंवा मूर्ती काही ना काहीतरी असतेच। आता तुमच्या घरामध्ये जे पण काही कुलदेवतेचा फोटो, टाक किंवा मूर्ती असेल त्यांचे तुम्हाला षडोपचारे पूजन करायचे आहे। बघा, आता ज्यांना आपली कुलदेवीच माहिती नाही त्यांनी आपल्या घरातील देवाऱ्यामध्ये जर लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल
तिची सेवा केली तरीही चालते, परंतु आपल्या कुळाचा उद्धार करणारी, आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुलदेवी प्रत्येकाला माहितीच असायला हवी। आपली कुलदेवी कोणती आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करूनच घ्यायला हवे। तुमच्याकडे जर कुलदेवतेचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचा, त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि हार घालून त्यांचे पंचोपचार पूजन करायचं। तुम्हाला जर पूजा मांडणी करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता आणि ज्याला नाही करायची त्यांनी देवाऱ्यात देखील त्या फोटोचं पूजन करू शकता। परंतु ज्याच्याकडे टाक किंवा मूर्ती आहे त्यांनी हा टाक किंवा मूर्ती प्रथम तामणामध्ये ठेवायचा आहे आणि त्यांना अभिषेक करायचा आहे। पहिल्यांदा पाण्याने, मग पंचामृत आणि मग पाण्याने, असं करत करत आपल्या कुलदेवतेला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करू शकता। नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विद्ये नमः असा आहे। आता अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती किंवा टाक स्वच्छ पाण्याने धुवून पुसून एका पाटावरती किंवा चौरंगावरती मांडायचा आहे। आता या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन देखील करू शकता। कुंकुमार्चन हे देवीच्या मस्तकापासून ते चरणापर्यंत करायचं असतं। कुंकुमार्चन करताना तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करू शकता। नवार्णव मंत्र हा अतिशय प्रभावी मानला जातो आणि बघा, कुंकुमार्चन हे आपल्या हातून रोज घडत नसतं, त्यामुळे ही सेवा दुर्गाष्टमीच्या दिवशी चुकवू नका। तुम्हाला जितक्या वेळा जास्त शक्य होईल तेव्हा, म्हणजेच कमीत कमी 108 वेळा तरी नवार्णव मंत्राचं पठण करत तुम्हाला देवीला कुंकुमार्चन करायचं आहे। तुम्हाला जर 108 वेळा शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही 16 वेळा पठण करून देवीच्या मस्तकापासून ते चरणापर्यंत कुंकुमार्चन करू शकता। बघा, कुंकवाने केलेलं अर्चन म्हणजे कुंकुमार्चन ही देवीची अतिशय प्रभावी सेवा। ही सेवा शक्य झाली तर नक्की दुर्गाष्टमीच्या दिवशी करा आणि सोबतच तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा देखील पाठ करायचा। बघा, दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्या हातून नियमित होत नाहीत, आपल्याला काही ना काही अडचणी येतातच। नवरात्र सोडलं तर आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ नियमितपणे करत नाही। आपल्या कितीही मनात असलं तरी ती सेवा आपल्या हातून घडत नाही। त्यामुळे दुर्गाष्टमीला तुम्ही ही सेवा करा आणि जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करू शकता। बघा, सिद्ध कुंजिका स्तोत्र हे देवीचे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे। सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे। बघा, हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पठण करू शकता। आणि जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून श्रवण देखील करू शकता। बघा, 16 वेळा या स्तोत्राचं पठण केल्यानंतर तुम्हाला 1 वेळा दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य मिळतं। आता बघा, सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे हे काय फार मोठं नाही, अगदी 1 पानाचं स्तोत्र आहे। ही फक्त 5 मिनिटाची सेवा आहे आणि हे पूर्ण 16 वेळा वाचण्यासाठी तुम्हाला फार तर फार अर्धा तासाचा वेळ लागू आणि दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी तुम्हाला 1.25 तासाचा वेळ लागू शकतो। परंतु जर तुम्ही याच्यामध्ये नवीन असाल सेवेत तर तुम्हाला कमीत कमी 1.5 तास तुम्हाला वेळ लागेल पूर्ण पाठ करण्यासाठी। दुर्गा सप्तशती पोथीचे एकूण 13 अध्याय आहेत आणि हे 13 अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पठण करायचे आहेत। असं नाही की 2 अध्याय वाचलो, उठलो, परत काही काम केलं, परत बसलो, 4 अध्याय वाचलो, असं अजिबात करायचं नाही। आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण पोथीचं पठण करायचं। या सेवेचे हे नियम आहेत की एकाच बैठकीमध्ये तुम्हाला पाठ करायचा आहे। परंतु तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ एका बैठकीत करणं शक्य नसेल तर तुम्ही हा जो मगाशी स्तोत्र सांगितला तो देखील 16 वेळा करू शकता। आणि बघा, कोणाला अगदीच जमत नाहीये बसून एवढं 16 वेळा वाचायला, तर तुम्ही मनोभावे एकदा जर या स्तोत्राचं पठण केलं तरीही चालतं आणि या सेवा तुम्ही देवीच्या चरणी अर्पण करू शकता। आताच ही ज्या सेवेबरोबर आपल्याला
देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे, तर ती तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा. असं नाही की ही वस्तू तुम्हाला सकाळीच अर्पण करायची आहे. बघा, तुमच्या घरी सकाळी तुमची काही कामं असतात, मुलं शाळेत जाणारी असतात, त्यांचे टिफिन असतात, नाश्ता असतो किंवा मिस्टरांचा टिफिन असतो, ही घरातली सर्व काही सकाळची कामं असतात. अशा वेळेमध्ये तुम्हाला जर ही सेवा करणं नाही जमलं तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार देखील ही सेवा करून म्हणजेच कुलदेवीला ही एक वस्तू आहे ती अर्पण करू शकता. आणि ज्याला शक्य असेल त्यांनी दुर्गाष्टमीचा उपवास करावा. बघा, काही लोक आजारी असतात, त्यांना नेहमीचे मेडिसिन चालू असतात, किंवा वयामानाने काही उपवास जमत नाहीत करणं किंवा काही अनेक कारणं असतात. अशा वेळी जरी उपवास नाही केला तरी चालेल. उपवास करणं बंधनकारक नाही, परंतु आपल्या कुलदेवतेचा उपवास करून मगच ह्या जर सेवा केल्या तर त्याचे फळ देखील दुगणी पटीने मिळतं. म्हणजेच आपल्या कुटुंबावर त्यांची अखंड कृपादृष्टी राहते. म्हणून जर जमलं तर दुर्गाष्टमीचा तुम्ही उपवास करू. बघा, उपवासापेक्षा सेवा होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जितकी जास्त सेवा कराल तेवढं तुमच्यावर देवीचा कृपा आशीर्वाद राहील. बघा, आता दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवतेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ती वस्तू जी कुलदेवीला अतिशय प्रिय वस्तू आहे. तर ती वस्तू कोणती आहे पहा. ती वस्तू म्हणजे लवंग. बघा, आता एकच लवंग अर्पण करायची का असा प्रश्न पडू शकतो. तर नाही, आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत नसाव्यात, त्या पूर्ण अखंड असाव्यात, म्हणजेच फूल असलेल्या अखंड असाव्यात. आणि या उपायासाठी तुम्हाला आधी वापरलेल्या लवंगा चालणार नाहीत. तुम्हाला या लवंगा नवीनच आणून याच्यावरती सेवा करायची आहे. बघा, आता ह्या 11 लवंगा घेतल्यानंतर तुम्ही जिथे कुलदेवतेची जी पूजा मांडलेली आहे तिथे बसायचं आहे. बघा, तुम्ही जर ही सेवा संध्याकाळी करणार असाल दिवे लागणीच्या वेळेला तर तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून सर्वप्रथम तुम्हाला देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या घराच्या समोर अंगणामध्ये दिवा प्रज्वलित करून तुळशीला दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे आणि शुद्ध अंतःकरणाने शुद्ध मनाने तुम्हाला या सेवेला बसायचं आहे. आता ह्या लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या एकत्र एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि एक एक लवंग कुलदेवीला अर्पण करत तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे एक लवंग घ्यायची, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चय नमः असा मंत्र म्हणत कुलदेवतेला अर्पण करायची. आता आपण जी लवंग अर्पण केलेली आहे तिची जी फुलाची बाजू आहे ती आपल्या बाजूला करायची आणि दांडा देवीच्या बाजूला करायचा. सेवा करताना एक लवंग हातामध्ये घ्यायची, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चय नमो नमः म्हणत एक लवंग जी आहे ती देवीच्या चरणाजवळ अर्पण करायची. आता सेम अशाच पद्धतीने तुम्हाला या 11ही लवंगा 99 मंत्राचा जप करत देवीच्या चरणाजवळ अर्पण करायच्या आहेत. आता या सेवा केलेल्या लवंगांचं पुढे काय करायचं हे मी तुम्हाला पुढे शेअर करतेच, परंतु जर तुम्हाला शक्य झालं तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्हाला करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम ही देखील देवीची अत्यंत प्रभावी सेवा आहे. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, नेहमी लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी, पैसा घरामध्ये टिकून राहावा यासाठी तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकम पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता. बघा, देवी लक्ष्मीची सेवा करताना नेहमी एका जागी बसूनच करायची, कारण देवी लक्ष्मी ही स्थिर नाही, ती चंचल आहे. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी स्थिर आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी ही सेवा जी आहे ती एका जागेवर बसूनच करायची आहे. आता सेवेसाठी वापरलेल्या ज्या लवंगा आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी शुशुभ्र होऊन देवीच्या चरणावरून उचलायच्या आहेत आणि इकडे तिकडे निर्मल फेकून न देता एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायच्या आहेत. कारण ह्या लवंगावर आपण अतिशय प्रभावी देवीची सेवा केलेली आहे, त्यामुळे त्या अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या लवंगा ज्या आहेत त्या आपण प्रसाद स्वरूपात रोज सकाळी किंवा दिवसभरात कधीही एक एक खाऊ शकतो. तर या लवंगा तुम्हाला एका डबीत भरून ठेवायच्या आहेत, कुठेही फेकून देऊ नका, हे नक्की लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ इथेच संपूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.